सगळ्या माणसाने प्रेम घेतलं पाहिजे, प्रेम घेतलं पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे. प्रेम कसं पाहिजे? प्रेम करावं असं वाटतं पण आपलं कोणीच नसतं. प्रेम करावं असं वाटतं पण आपलं कोणीच नसतं. सुनावणी एखादं चालू आलं पहिलं एंगेज झालेलं असतं. आपण करू तर बिल भरचं दवाखान्यात 9 महिने 9 दिवस कशाबद्दल बोलू? किती किलोमीटर आली? म्हणजे दरवर्षी यात्रा भरती तशी यात्रा भरवायची. पण तुला सांग का गावाला येतील ना दारूशिवाय शोभा नाही. दारू पाहिजे. दारूचं नाव घेऊ नको. आपल्या गाव तंटमुक्त दारू बंदी आपल्या गावामध्ये. मागच्या वर्षी आपण गावात दारूबंदी केली, गावात दारूबंदी केली नाही मागच्या वर्षी. पण माणसं फाट्या जाऊन पिणार. त्याला कारण आहे ज्याला हाय खुशी तो म्हणतो उशी, ज्याला हाय खुशी तो म्हणतो उशी, ज्याला हाय गम तो म्हणतो रम, ज्याला गेलं ना खुशी ते म्हणतो 100 रुपयाची दिशी. तुला काय माहिती 100 नाही मिळते म्हणून? तुझ्या तोंडात भाषा गावची यात्रा आहे. दोघांनी यात्रा भरणे का? आपला तिसरा मित्र रमाकांत गायकवाड नांदेडकर त्याला बोलून घेऊ. अहो रमाकांत गायकवाड नांदेडकर आपण मागे जाऊ. अरे माझ्या बापाने माझं लग्न केलं. लग्न तुझं लग्न मग ह्या वयात? अरे ह्या वयात म्हणजे काय रे? काय ते त्या लग्नाला काय आठ असती काय वयात? आहे बरोबर आहे. अरे माझं लग्न केलं. आता लग्न केल्यावर मला दर कुठे निघायचे नाही ना. मी आपलं बायकोला घेतलं आणि गेलो गोव्याला. गोव्याला कशाला? हनीमून करायला ना. हनीमून करायला गोव्याला? गोव्याला. बरं. अरे गोव्याला गेल्यानंतर 5 स्टार हॉटेल, 5 स्टार एक एसी कमरा बुक केला. हा. एसी कमऱ्यामध्ये अशी फुलानं सजवलेली खाट, एसी मध्ये एसी मध्ये फुलानं सजवलेली हा. खाट. मी आणि माझी बायको अशी सोबतला बसलो. त्याच्या मला बघितल्या बरोबर वेटर आला. मला बोला साहेब काय आणू? काय नाही म्हणलं फक्त 1 ग्लास दूध. फक्त 1 ग्लास? 1 ग्लास दूध. मग काय? अरे मी अर्ध दूध पिलं, अर्ध बायकोला दूध पिलं. आता सुहागरात करणार होय. पण पटकन माझ्या डोक्यात आलं. काय रे? म्हणलं काय ग? म्हणलं आपल्या लग्नाची पहिली सुहागरात. सुहागरा म्हणलं पहिली आपली सुहागरात तर म्हणलं वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे. बरोबर आहे. वंशाला देवा मुलगा पाहिजे. असं बायकोला म्हणल्याबरोबर लगे बायको मला काय म्हणते? अहो धनी तुम्ही माझा जीव मागा, मी तुम्हाला जीव देऊन टाकेन. पण तुमच्या वंशाला दिवा देऊ शकत नाही. वंशाला देऊ शकत नाही. देऊ शकत नाही म्हणल्यावर माझी तळ पाहिजे मस्तकाला केली आणि उठून उभं राहिलं. बायकोला म्हणलं का ग एवढं मोठं लग्न केलं, एवढा लग्नाचा खर्च केला आणि तुला बायको म्हणून घरी आणली आणि तू वंशाला दिवा देऊ शकत नाही. देऊ शकत नाही. याचं कारण काय? याचं कारण काय? लगे बायको पटकन काय म्हणायला लागली? काय रे? अहो धनी अहो मी बाई नाही तर मी हिजडा आहे. आले का हिजडच लग्न केलं होय. अरे साडीत काही कळलंच नाही. अरे पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. नाही आता तसं नाही राहिले. झाली यात्रा असे आपल्या ठिकाणी काही भरणार नाही ना. आपल्या मधला चौथा चौथा मित्र दिलीप काटे भुंकर. त्यांना देऊ आवाज आणि देऊ बोलून. अहो दिलीप काटे भुंकर म्हणतात ना जगी सर्व सुखी असा कोण आहे? पुढची मंडळी 2 खाली बसून घ्या. विनंती जिथं जागा असेल तिथे बसून घ्या. बसू द्या त्यांना. लय अडचणीत सरू नका. कोण आहे बिचारी मनात तोच शोधून पाहिजे. बरोबर. माणूस काय जगात सुखी का? कोणता माणूस सुखी? माझं माझं का बनवतो? बरोबर आहे. माणसाला किती जरी इष्टीत कमावली ते सगळे घेऊन जाणार का? नाही ना. आहे का नाही? म्हणजे हा माणसा बुडबुडा काय पाहिजे? मुलींना कपडे बदलूच गाणे चालू आहे. गाणे टेन्शन घेऊ नका. गाणे भरपूर आहेत. तुम्ही कंटाळूच तर गाणे होणार. भरपूर गाणे. फक्त मुलींना ड्रेसिंग चेंज होत. 2 मिनिटं बघ. शांत राहा. माणसाचं काय भरोसा आहे? नाही ना. आज तू मरशील, उद्या तो मरण, परवा तो जाईल. माणसाचा भरोसा आहे का? नर ते हा पाण्याचा भरोसा. आता ह्यो तू रविवारी जाशील, तू मंगळवारी मरशील, तू मंगळवारी जाईल, तू बुधवारी जाईल. माणसाचा काय भरोसा आहे का? नाही ना. नर ते हा पाण्याचा शायला आज मी मरण, उद्या तू मरशील, परत शिव मरण, रविवार मी मरण, सोमवार तू मरशील, मंगळवार तू मरण. आपण तिघ मरणार, ह्यो का मरणार आहे? आणि माणसाचा भरोसा आहे का? नर ते हा पाण्याचा बुडबुडा. आहे का नाही? आता आपल्या गावातला शेतकरी माणूस समजा उसाला पाणी द्यायला गेला आणि तिथे निघाला साप आणि तुला टसला आणि तू मेलाच बा. सापला मेलाच बा. अरे माणसाचा भरोसा आहे का? नर ते हा पाण्याचा बुडबुड आहे. आता तू आपल्या गावातला 1 नंबर टेलर माणूस अख्ख्या बायांचे प्रकार तू शिवतो. बायांचे प्रकार नाही, गडे माणसाचे चड्डेच्या नाडे शिवतो. नाडी शिवतो. समजा नाडी शिवायला गेला, त्यात घुसली सुई, तुटली आणि उडून तुझ्या नरड्यात घुसली आणि तू मेलाच बा. समजा मेलाच बा. समजा माणसाचा भरोसा आहे का? हा. नर ते हा पाण्याचा बुडबुडा. आता देव
आपल्या गावातला कलाकार माणूस कलाकार माणूस मी 17 गाव बोंबलं हिंडतो 17 नाही कसे गावाने हिंडतो 7 महिने मला पूर्ण महाराष्ट्र. काही वेळ सुट्टी देतो का नाही. समजा तुला घरची आठवण आली बायकोची आणि तुला काही सुट्टी दिली नाही नाही. तू बाहेर गावी गेला हा. एखाद्या बाईच्या नादी लागला लागलो. 200-400 रुपये खर्च केला आणि झाला भाऊ तुला येडस य. मला येतच आणि तू मेलाच भाऊ मी मेलाच भाऊ मेलाच भाऊ. मेलाच. ए, बरोबर आहे का नाही ना तर त्या पाण्यात बरोबर बरे याला साप डसून मारला तुला सुई खोडून मारला मला येडच करून मारला आपण ती का मारणारी ह्यो काय मारणारी ह्यो काय पण मध्ये होता मूत पिऊन आलाय का आताच नाही कोण काय सांगायला आले का आता माझी पाळी गावात 1 नंबर मोटरसायकल मी चालू फास्ट मोटरसायकल तुम्हाला तर माहिती समजा मी गेलो उतरला बाजार उतरला बाजार. बाजारला गेलो बाजार घेतला आणि तिकडून निघलो हा. मध्ये लागलं देशी दारू दुकान हा लोकांना देशी पेलो मोकार 2-4 पट बंद झालो तेव्हा फास्ट मध्ये निघलो उडून आली इष्टीने मला उडवलं पुलाच्या खाली जाऊन पडलो रक्त पडलं. हात पाय पडले. मेंदू बाहेर आला डोळे बाहेर पडले त्याची गॅरंटी माझी गॅरंटी पण त्याच ठिकाणी तुमच्यासारखे ती गजन मित्र आले मला उचललं अँब्युलन्स मध्ये टाकलं दवाखान्यात नेलं आणि मी जगलोच बुवा याला साप डसून मारला याला सुई खोडून मारला हा मला येडच करून मारला आणि तुम्ही फार हातपाय बाहेर पडले फार अंतरी जगलोच बुवा अर्धे हा पाण्याचा बुडबुडा फोडी तुला त्यासाठी गावशी यात्रा आहे. आपल्या चौघांनी यात्रा भरले का आपला 5 मित्र 5 पांडव आहे का नाही? या तमाशा मंडळाचे मालक कैलासवासी हरिभाऊ भडनगरकर यांचे चिरंजीव पोपट भडनगरकर यांच्या बंगला जाऊ त्यांचा विचार घेऊ आणि नंतर कार्यक्रम ठरवू म्हणजे आले पोपटला चालायचं का? आता छो